नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि आपण बघताय आरोग्याचं बोलू काही. आजचा विषय आहे पीसीओडी. पीसीओडी हा शब्द आपल्यापैकी अनेकांनी आणि बहुतेक सर्व स्त्रियांनी ऐकला असेल. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. हार्मोनल इम्बॅलन्समुळे स्त्रियांमध्ये होणारा एक कॉमन आजार आहे. यात ओव्हरी म्हणजे अंडाशय ह्याच्यामध्ये ॲबनॉर्मल सिस्ट म्हणजे गाठी तयार होतात. अशा स्त्रियांमध्ये पाळी नियमित न येण्यापासून ते गर्भधारणा न राहण्यापर्यंतचे प्रॉब्लेम दिसून येतात. आजकाल या आजाराचं प्रमाण पूर्वीच्या तुलनेत वाढत चाललंय. पूर्वी 30 ते 35 वयोगटातील स्त्रियांमध्ये पीसीओडीचं प्रमाण दिसून यायचं, पण आजकाल अगदी 18 ते 20 वर्षाच्या मुली देखील पीसीओडीने त्रस्त झालेले दिसून येतात. बदलत्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, हार्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा काही फॅमिली हिस्ट्रीमुळे पीसीओडीचा धोका वाढतो. पीसीओडीची लक्षणे कोणती? तर चेहऱ्यावरती मुरमांचं प्रमाण वाढतं, चेहरा तेलकट होतो, काही जणांना चेहऱ्यावरती म्हणजे साधारण हनुवटीवरती केस येतात, पाळी अनियमित होते, ओटीपोटात दुखतं, काही स्त्रियांना पाळीच्या दरम्यान अंगावरून खूप जातं तर काहींना खूप कमी जातं, वजन वाढतं, तर डोक्यावरील केसांचं प्रमाण कमी होतं म्हणजे केस गळती होते. साधारणपणे ही लक्षणे आढळून येतात. पीसीओडीचा त्रास का होतो? तर मगाशी म्हटल्याप्रमाणे फॅमिली हिस्ट्री असेल म्हणजे आईला जर असेल तर मुलींना पीसीओडीचा त्रास होऊ शकतो. चुकीची किंवा बदललेली जीवनशैली, आरामदायी जीवन, तसेच व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार विहार म्हणजे चमचमीत पदार्थ खाणे, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड्स, तसेच जेवणाच्या अनियमित वेळा, ताणतणाव, कुटुंबातील किंवा व्यवसायातील समस्या, अपुरी झोप, सिगरेट, दारूचं अतिसेवन, तसेच शरीरातील जर इन्सुलिनचं प्रमाण वाढलं तर पीसीओडीचा त्रास होऊ शकतो. पीसीओडीचे संभाव्य धोके कोणते? तर बरेच वेळेला मासिक पाळी अनियमित असते आणि जेव्हा येते त्यावेळेला अंगावरून जास्त प्रमाणात जातं. दुसरं म्हणजे वंध्यत्व. थोडक्यात सांगायचं तर गर्भधारणेसाठी लागणारं परिपक्व स्त्रीबीज योग्य वेळी तयार होत नाही, त्यामुळे गर्भधारणामध्ये अडचणी निर्माण होतात. जर गर्भधारणा राहिलीच तर मुदतीपूर्वीच डिलिव्हरी होते किंवा मिसकॅरेज म्हणजे गर्भपात होण्याचे चान्सेस जास्त असतात. तसेच डायबेटीस, प्रेशर आणि हृदयविकार यांचा त्रासही होऊ शकतो. ताणतणाव, नैराश्य, तसेच झोपेवरती देखील याचा परिणाम होतो. तर अगदी क्वचित काही स्त्रियांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोकाही होऊ असतो. पीसीओडीचं निदान कसं होतं? तर मगाशी आपण जी पेशंटची लक्षणं बघितली त्यावरून, तसंच काही विशिष्ट रक्त तपासण्या आणि सोनोग्राफी ह्याच्यावरून पीसीओडीचं निदान होतं. पीसीओडी होऊ नये म्हणून किंवा पीसीओडीचा त्रास असेल तर काय काळजी घ्यावी? तर नियमित व्यायाम करावा, सकस आहार घ्यावा, तेलकट, मसालेदार, बेकरी पदार्थ टाळावे, दारू, सिगरेट इत्यादी व्यसनं पूर्णपणे बंद करावी, वजनावर नियंत्रण ठेवावे, पुरेशी झोप घ्यावी, तसेच आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो इलाज योग्य वेळी करून घ्यावा. पीसीओडीसाठी काही विशेष योगा आहेत तर ते शिकून त्याचा नियमित सराव करावा. ज्यांना पीसीओडीचा त्रास आहे किंवा अशा प्रकारची रिस्क आहे अशांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घ्यावा व योग्य वेळी इलाज करून घ्यावा, जेणेकरून भविष्यात होणारे संभाव्य धोके आपल्याला टाळता येतील. तसेच त्यामुळे पीसीओडीचं अनावश्यक टेन्शन राहणार नाही. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.